नमस्कार. सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात खूप अपडेट्स नवीन नवीन येत आहेत. नारी शक्ती दूतमध्ये सुद्धा रोज नव्याने काही ना काहीतरी बदल होत आहेत. काल म्हणजे 16 जुलै 2024 या दिवशी एडिटचं ऑप्शन आलेलं आहे नारी शक्ती दूतमध्ये, पण त्या एडिटमध्ये सुद्धा खूप घोळ आहे, काही प्रॉब्लेम्स येत आहेत. आणि आणखी सुद्धा काही एडिटला सोडून या ॲपमध्ये काही आणखी बदल झालेले आहेत, त्याविषयी आज बोलणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. अपडेटेड ॲपनुसार एडिटचा ऑप्शन आलेला आहे. मोबाईल स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही नारी शक्ती दूत या ॲपमधून पूर्ण फॉर्म सबमिट करता आणि शेवटी सबमिट केल्यानंतर जो ॲक्नॉलेजमेंट नंबर येतो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी माहिती भरली आहे तो त्याचा प्रिव्ह्यू येतो आणि ती जी माहिती तुम्ही भरलेली आहात ते तुम्हाला चेक करून एडिट करता येण्याचा एक ऑप्शन दिलेला आहे. पण त्या एडिटमध्ये सुद्धा खूप घोळ आहे. एडिट तुम्हाला एकदाच करता येणार आहे असं सध्या सांगितलं जाते, त्यामुळे एकाच वेळी तुम्हाला काय चेंजेस करायचे ते करून घ्यायचे आहेत. दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एडिटमध्येच ज्या ठिकाणी तुम्ही बँकेशी आधार लिंक केलेलं आहे का असं ज्या ठिकाणी विचारले ना, आपण प्रत्येकाने होय असं जिथे जिथे होय असं उत्तर दिलेलं आहे, तर ॲपमध्ये त्या फॉर्ममध्ये सगळ्यांचं उत्तर कॉमनली नाही असं लिहून येतंय. त्यामुळे एडिटमध्ये जाऊन काही जण पुन्हा होय करतायत पण तरीसुद्धा नाहीच दिसतंय. आणि एकदाच एडिटिंग झाल्यानंतर पुन्हा एडिटिंगचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल होत नाहीये. त्याच्यामुळे जर का तुम्हालाही हा प्रॉब्लेम येत असेल की आधारशी तुमचं बँक खातं लिंक केलेलं आहे का आणि तरीसुद्धा तुमच्या त्या प्रिव्ह्यूमध्ये नाही असं दिसत असेल, तर तो ॲपचा प्रॉब्लेम आहे. तुमची फॉर्म भरताना यात काही चूक झालेली नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे याचा अर्थ कॉमन प्रॉब्लेम्स काय आहेत हे सुद्धा लोकांना कळेल आणि मग टेन्शन येणार नाही, सगळ्यांचे फॉर्म व्यवस्थित भरले जातील. दुसरं म्हणजे पूर्वी 1 MB पेक्षा कमी साईजचंच डॉक्युमेंट वापरायला सांगितलं होतं, पण आत्ताच्या अपडेटनुसार डॉक्युमेंटची साईज आहे ती 5 MB ठेवलेली आहे. पण त्याच्यामुळे ते इमेजची साईज कॉम्प्रेस करण्याचं तर टेन्शन आता गेलेलं आहे. तुमचे जे इमेजेस आहेत त्या पटकन अपलोड होतात. मोबाईलवर फॉर्म भरताना आता हेल्पलाईन क्रमांक येत आहे, त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती सुद्धा फॉर्म भरताना हेल्पलाईन नंबर येत असेल तर तो नोट डाऊन करा. प्रत्येक विभागाचा वेगळा आहे की सगळ्यांचा कॉमन आहे हे काही मला नक्की माहीत नाही, पण माझ्या इथे जो हेल्पलाईन नंबर दिसतोय तो हवं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. पण तुमच्या मोबाईलवरती हेल्पलाईन नंबर येत असेल तर त्यावर तुम्ही कॉल करून बाकी डिटेल्स जाणून घेऊ शकता. सगळ्यांना एक कॉमनली आत्ता प्रॉब्लेम येतोय म्हणजे पेंडिंगचा. जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करताय तर त्या ठिकाणी जे स्टेटस दिसतंय ते पेंडिंग असं दिसतंय आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की 7 ते 8 दिवस झाले तरी सुद्धा ते पेंडिंगचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला नाही किंवा त्याचा काही पुन्हा मेसेज आलेला नाही. तर हा नक्की काय प्रॉब्लेम आहे? ॲपचाच प्रॉब्लेम आहे का खरंच डॉक्युमेंट चेकिंग अजून इतक्या दिवस चालत आहे हे काही माहीत नाही. परंतु अनेक जणांना पेंडिंगचा प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तरच पेंडिंग येतं असं नाही आहे. अनेक जणांना हा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे कमेंटमध्ये नक्की लिहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर कॉमन प्रॉब्लेम काय आहेत हे सुद्धा कळेल आणि मग टेन्शनही थोडंसं कमी होईल, कारण हा आपला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही व्यवस्थितच फॉर्म भरत असाल तरी देखील हा ॲपचा प्रॉब्लेम असेल तर तो जास्तीत जास्त वेळा त्याची कमेंट इतरांपर्यंत गेली तर कदाचित ह्या ॲपमध्ये दुरुस्तीसुद्धा होऊन येईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला अजून एक आता स्क्रीन अवेलेबल होते, म्हणजे युजर आणि सिटीजनची माहिती येते. तुमचा जो ॲक्नॉलेजमेंट क्रमांक आहे त्याच्यानंतर तो युजर म्हणजे ज्याच्या मोबाईलमधून किंवा ज्या व्यक्तीने फॉर्म भरलाय तिथे ते डिटेल्स येत आहेत आणि सिटीजन म्हणजे ज्याचा फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती तिथे दिसत आहे. तर ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. माझ्या स्वतःच्या पर्सनल अनुभवानंतर रात्री 12 नंतर फॉर्म जेव्हा भरतो आपण त्यावेळेस फॉर्म लवकर सबमिट होतो, पण दिवसभरामध्ये सर्व्हर डाऊन असतो. खूप वेळा फॉर्म भरला तरी देखील सबमिट होत नाही, फायनल सबमिशन होत नाही. त्याच्यामुळे रात्री 12 नंतर तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे तुमचा फॉर्म लवकर सबमिट होईल. या व्हिडिओ खाली तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत नारी शक्ती दूत ॲपमध्ये फॉर्म भरताना ते नक्कीच कमेंट करून सांगाच.
प्रत्येक कमेंटला उत्तर देणं काही शक्य होणार नाही, पण कॉमन प्रॉब्लेम काय आहेत ते सुद्धा कळेल आणि लोकांच्या सुद्धा शंका कमी होतील. याशिवाय तुम्ही नारी शक्ती दूत हे जे ॲप ओपन करता प्ले स्टोअरला जाऊन, ते रोजच्या रोज नवीन अपडेटेड ॲप तुमच्याकडे घ्या. अपडेट करून घेत जा आणि तिथे कमेंटचा ऑप्शन असतो, रिव्ह्यू देण्याचा ऑप्शन असतो. तिथे मात्र नक्की जाऊन तुमचे जे काही कमेंट्स आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते नक्की तिथे नोट डाऊन करा. म्हणजे त्याच्यावर काम केलं जाईल आणि मग ॲपमध्ये दुरुस्ती होईल. सध्या योजनेच्या बाबतीमध्ये घाई झाल्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत. त्याच्यामुळे खूप डोकेदुखी होत आहे आणि ॲप व्यवस्थित चालत नसल्यामुळे दिवसभरामध्ये एखादा फॉर्म सबमिट होतोय. त्याच्यामुळे खूप जणांचे ऑफलाईन फॉर्म्स पेंडिंग आहेत. ऑनलाईन भरलेले नाहीत. त्यामुळे 31 ऑगस्ट ही सुद्धा तारीख हे सगळे फॉर्म्स भरण्यासाठी पुरणार आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या अनुभवावरून मी असं सांगते की ज्या खरंच गरजू महिला आहेत ना, त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन नाही आहे, प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही आहे. परंतु जे काही वेल सेटल्ड आहेत किंवा ज्या स्वतः जॉब करत आहेत, त्यांच्याकडे मात्र डॉक्युमेंटेशन प्रॉपर आहे. तर त्यांचा फॉर्म तर रिजेक्ट होण्याचा काही प्रश्न येणार नाही. पण ज्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन कमी आहे पण खरंच त्या गरजू महिला आहेत, म्हणजे मिस्टरांसोबत ज्या राहत नाहीत किंवा कुणाचे मिस्टर कोरोनामध्ये गेलेत, कुणी एकट्याच राहतात, कुणी नवऱ्याकडचं काही नाव न लावता फक्त वडिलांच्या नावावरती सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि एकट्या राहत आहेत. अशा खरं निराधार महिलांकडे डॉक्युमेंटेशन फार कमी आहे, पण त्यांना खरी गरज आहे असं मला वाटतं. पण त्यांच्यासाठी हे सगळा क्रायटेरिया आहे, हा सगळा भरून मग त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो की अप्रूव्ह होतो हे सुद्धा माहीत नाही. पण त्या खरं गरजू महिलांना याची मदत मिळायला हवी अशी मला खूप मनापासून वाटतं. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे कोणी ॲक्शन घेणारे व्यक्ती असतील, काही वेगळा निराधार बायकांसाठी काही वेगळा नियम त्यांनी जर का दिला किंवा डॉक्युमेंटेशनच्या काही अटी शिथिल केल्या तर आणखी बरं होईल असं मला स्वतःला पर्सनली वाटतं. बाकी व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.